श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मेष राशीच्या माझ्या सर्व भावांना आणि बहिणींना कसे आहात सगळे? घरची मंडळी कशी आहेत? मंडळी, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा व्हिडिओ ठरणार आहे. हे मी तुम्हाला सुरुवातीलाच ठामपणे सांगते. का माहिती आहे? कारण मार्च 2026चा हा महिना तुमच्या आयुष्यात एक असा अध्याय लिहिणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. मेष राशीच्या जातकांनो, सध्या तुम्ही शनी आणि राहूच्या अशा एका विळख्यात अडकला आहात जिथून तुम्हाला 5 मोठ्या खुश खबरी मिळणार आहेत. पण त्याच सोबत 2 असे भयानक धोकेसुद्धा दबा धरून बसलेत जे तुमचं आयुष्य एका झटक्यात बदलू शकतात. आज आपण एकदम सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण जर तुम्हाला तुमचं नशीब बदलायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं तुमच्याच फायद्याचं आहे. मध्येच सोडून गेलात तर एखादी महत्त्वाची संधी किंवा सावधानतेचा इशारा हा राहून जाईल. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. बरं, पुढे जाण्याआधी मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतंय की गेल्या काही दिवसांपासून तुमची कामं होता थांबत आहेत? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, मार्च महिन्याच्या पहिल्या दिवसांपासून आकाशात शनी आणि राहूच्या ऊर्जेने एक विलक्षण जाळे विणायला सुरुवात केली आहे. हे काही साधे ग्रहमान नाही आहे. मेष राशीच्या लोकांसाठी हे 31 दिवसाचं एक महावरदान सक्रिय झालंय. बघा, शनी म्हणजे शिस्त आणि राहू म्हणजे अफाट महत्त्वाकांक्षा. जेव्हा हे 2 ग्रह मेष राशीच्या अग्नितत्वाशी मिळतात तेव्हा अशक्य गोष्टी शक्य व्हायला लागतात. शनी आणि राहूची शक्ती संपूर्ण 31 दिवस तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा शनी आणि राहू एकत्र येतात तेव्हा नशिबाची सूत्र खूप अनपेक्षितपणे फिरतात. तुमचा एक योग्य निर्णय तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो, पण एक चुकीचं पाऊल तुम्हाला संकटातही टाकू शकतं. तुम्हाला काय वाटतं? शनी आणि राहूची ही युती तुम्हाला साथ देईल का? तुमचं मत काय आहे हे मला नक्की सांगा. मित्रांनो, या महिन्यात फक्त ग्रहच नाही तर अनेक पवित्र सण सुद्धा तुमच्या नशिबाला साथ द्यायला येत आहेत. 6 मार्चच्या रोजी संकष्टी चतुर्थी आहे. ही चतुर्थी तुमच्या मार्गातील अडथळे दूर करणार आहे. 15 मार्च या दिवशी एकादशी तुमच्या मनाला शांती देईल. 19 मार्चला गुढीपाडवा तुमच्यासाठी यशाची नवी गुढी उभी करून घेऊन येणार आहे. 26 मार्चला प्रभू श्री रामनवमीचा जन्मोत्सव विजयोत्सव आहे. हे सगळे सण तुमच्यासाठी केवळ सुट्ट्या नसून नशिबाने दिलेली एक मोठी संधी आहे. 21 मार्चचा रमजान आणि श्रीरामनवमीच्या काळात ग्रहांची चाल एक भयानक सत्य समोर आणणार आहे. या काळात नेमक्या कोणत्या 5 खुश खबरी मिळतील? चला आता सविस्तर बघूया. सर्वात पहिली खुशखबर म्हणजे आर्थिक स्थिती. मेष राशीच्या मित्रांनो, कित्येक महिन्यांपासून तुमचे जे पैसे अडकले होते किंवा उत्पन्नाचे जे मार्ग बंद झाले होते ते या महिन्यात अचानक सुरू होतील. अचानक धनलाभ होण्याचे प्रबळ योग आहेत. लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. दुसरी खुशखबर म्हणजे करिअर आणि नोकरी. नोकरीत पदोन्नती किंवा मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही जे कष्ट केले त्याचं फळ आता शनी महाराज तुम्हाला देणार आहेत. जे लोक व्यवसाय करतायत त्यांना एखादी मोठी ऑर्डर किंवा नवीन पार्टनर हा मिळू शकतो. तुम्हाला काय वाटतं, या महिन्यात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे का? नक्की सांगा. मित्रांनो, तिसरी खुशखबर आहे कौटुंबिक सौख्य आणि वादमुक्ती. घरात चालत आलेले जुने जमिनीचे वाद किंवा नात्यांमधील दुरावा 15 मार्चच्या दिवशी एकादशी नंतर दूर होईल. मनावरचा मोठा भार हलका होईल.
शनीचे हे वरदान विस्कटलेली नाती पुन्हा जोडण्याचं काम करेल. मित्रांनो, चौथी खुशखबर म्हणजे संतती, सुख आणि यश. तुमच्या मुलांच्या यशाची बातमी कानावर पडेल किंवा घरात एखाद्या नवीन पाहुण्याचं आगमन होऊ शकतं. यामुळे तुमचं समाजातलं वजन वाढेल आणि तुमच्या कुटुंबात ही खूप मोठी खुशखबर पसरेल. पाचवी खुशखबर म्हणजे स्वप्नपूर्ती. यासाठी गुढीपाडव्याचा उत्तम मुहूर्त आहे. 19 मार्चच्या गुढीपाडव्याला तुमचं एखादं जुनं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. कदाचित नवीन घर घेणं, नवीन गाडी घेणं किंवा एखादी मोठी गुंतवणूक करणं प्रत्यक्षात येईल. हा विजय इतका मोठा असेल की तुमचे शत्रू सुद्धा थक्क होतील. आता मंडळी, फक्त चांगलं ऐकून चालणार नाही. शनी, राहू जर वरदान देतात तर ते परीक्षाही घेतात. 2 अशा गोष्टी आहेत जिथे तुम्हाला खूप सावध राहावं लागणार आहे. त्यासाठी मित्रांनो, पहिला धोका असणार आहे राग आणि वाणी. मेष राशीचा स्वभाव मुळातच तापट असतो. या महिन्यात तुमचा संयम सुटू शकतो. 15 ते 21 मार्च दरम्यान कोणाशीही वाद घालताना 10 वेळा विचार करा. तुमच्या तोंडातून निघालेला एक चुकीचा शब्द तुमचं वर्षानुवर्षाचं नातं किंवा महत्त्वाचं काम बिघडवू शकतो. तुमचे विरोधक तुमच्या शब्दांचा वापर तुमच्याच विरोधात शस्त्र म्हणून करू शकतात. मित्रांनो, दुसरा धोका आहे अति आत्मविश्वास आणि आरोग्य. मला सगळं समजतं, हा अति आत्मविश्वास या महिन्यात महागात पडू शकतो. शेअर मार्केट किंवा कोणत्याही जोखमीच्या व्यवहारात मोठी गुंतवणूक करताना घाई करू नका. राहू तुम्हाला भ्रमित करू शकतो. तसंच आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उष्णतेचे विकार किंवा डोकेदुखीचा त्रास हा तुम्हाला होऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला कधी रागामुळे नुकसान सोसावं लागलंय का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मंडळी, या धोक्यांपासून वाचण्यासाठी तुम्हाला काही उपाय करावे लागतील. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, त्यामुळे महादेवाची आणि हनुमानाची उपासना तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरेल. सर्वात पहिला उपाय म्हणजे महादेव अभिषेक. मित्रांनो, दर सोमवारी तांब्याच्या कलशातून शुद्ध जल आणि कच्चे दूध महादेवाला अर्पण करा. त्या जलात थोडे काळे तीळ टाका. यामुळे शनीचे नकारात्मक प्रभाव नष्ट होतील. दुसरा उपाय म्हणजे 11 बेलपत्रांवर पांढऱ्या चंदनाने ओम नमः शिवाय लिहून स्वतः ते शिवलिंगावर अर्पण करा. यामुळे सुद्धा तुम्हाला बऱ्याचपैकी तुमच्या जे काही अडथळे येत आहे ते दूर होतील. ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील. तिसरा उपाय म्हणजे मंत्रजप. रोज किमान 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करा. हे तुमचं आरोग्य जपेल आणि शत्रूंवर विजय मिळवून देईल. चौथा उपाय म्हणजे रुद्राक्ष. शक्य असल्यास गळ्यात एकमुखी किंवा 5 मुखी रुद्राक्ष धारण करा. यामुळे सुद्धा बराच फरक तुम्हाला जाणवेल. मित्रांनो, 31 मार्चला जेव्हा तुम्ही या महिन्याचा आढावा घ्याल तेव्हा तुम्हाला जाणवेल की शनी आणि राहूच्या या 31 दिवसांनी तुमचं आयुष्य बदललं आहे. 29 मार्चची कामदा एकादशी तुमच्या सर्व सात्विक इच्छा पूर्ण करेल. महिन्याच्या अखेरीस तुमच्या हातात असं यश किंवा धनसंपत्ती येईल जी तुमच्या कुटुंबाची पुढची अनेक वर्ष सुखाची करेल. मेष राशीच्या जातकांनो, तुमची राशी आता विजयाच्या शिखराकडे झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे. तर मंडळी, मार्च 2026 हा जो प्रवास तुमच्यासाठी नक्कीच चमत्कारी ठरणार आहे. फक्त मी सांगितलेले धोके लक्षात ठेवा आणि महादेवाच्या चरणी लीन व्हा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? ही भविष्यवाणी तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरेल असं वाटतंय का? जर तुम्हाला महादेवाची कृपा हवी असेल तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. आणि हो, अशाच सविस्तर आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
हा व्हिडिओ तुमच्या मेष राशीच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या धोक्यापासून सावध राहता येईल. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.